आज आपण प्रॅक्टिस सेट 3.3चे 3 गणित घेणार आहे. तर याच्या आधी आपण जे काही शिकलो, जसं आर्क आणि सेंट्रल अँगलचा काय रिलेशन असतो आणि त्याच्यानंतर कॉर्ड आणि करस्पॉन्डिंग आर्क याचा काय संबंध असतो, या दोन प्रॉपर्टीजवरच हे तिन्ही सम्स बेस आहे. तर पहा, पहिल्या गणितामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, अँगल ECF इक्वल टू 70 डिग्री. तर पहा, हा अँगल म्हणजे कुठं तयार होतो, सीवर तयार होतो. तर ह्याच क्रमाने आपल्याला फिगरमध्ये बघायचं आहे. ECF इथं अँगल तयार झाला, अँगल म्हणजे कोपरा, इथं कोपरा तयार झाला म्हणजे अँगल तयार झाला. हे किती आहे, 70. आता पहा, तर अँगल ECF हा काय झाला, सेंट्रल अँगल, कारण हा अँगल कुठं तयार होतो, सेंटरवर. तर मग आर्क EF किती होईल, 70 डिग्री. बरोबर आहे. मग काय दिलेलं आहे, मेजरमेंट ऑफ आर्क. आता आर्क दिलेलं आहे DGF, म्हणजे कुठून सुरू करायचं, D ह्याच सिक्वेन्समध्ये पाहिजे. DGF म्हणजे या आर्कचा मेजरमेंट किती आहे, 200 डिग्री. तर पहा, आता DGF, आता पहिल्या याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल अँगल दिलं होतं, तर त्याच्यावरून आपल्याला हे आर्क काढता आलं. आता इथं आर्क दिलेलं आहे, तर आता आपल्याला इथं हा सेंट्रल अँगल घेता येईल. तर हा सेंट्रल अँगल याचं मेजरमेंट किती होईल, जे मेजरमेंट सेंट्रल अँगलचं राहील. तर सेंट्रल अँगल 200 असेल तेव्हाच हा आर्कसुद्धा 200 असेल. तर याच्या उलट जर आर्क 200 डिग्री दिलेलं आहे, तर हा सेंट्रल अँगलसुद्धा काय झालं, 200 डिग्री. ठीक आहे. आता आपल्याला प्रश्न कसा विचारला आहे, आता DE मेजरमेंट ऑफ आर्क DE. तर हा DE, आता हा आर्क DE आपल्याला नाही काढता येणार, कारण आपल्याला याचा सेंट्रल अँगल दिलेला नाही. तर मग आधी आपल्याला हा अँगल काढता येईल. तर हा अँगल कसं काढता येईल, तर याच्यासाठी मी या प्रॅक्टिस सेटच्या सुरुवातीलाच थेरम वगैरे घेताना मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, अँग्युलर मेजरमेंट ऑफ ए सर्कल इज 360 डिग्री. तर पहा, हे 200 डिग्री, हे 70, म्हणजे हे टोटल झालं 270. आता 270 जर आपण 360मधून सबट्रॅक्ट केलं, तर हा रिमेनिंग अँगल येईल. बरोबर आहे. तर हा अँगल काढणं महत्त्वाचं आहे. हे अँगल काढलं म्हणजे आपल्याला हा आर्क काढता येईल. तर ठीक आहे. तर मग हे त्यांनी तर विचारलं नाही की हे अँगल किती आहे, पण आपल्या लक्षात यायला पाहिजे की हे अँगल काढल्याशिवाय हे आर्कचा मेजरमेंट काढता येत नाही. म्हणून आधी आपण काय करू, अँगल DCE काढू. ठीक आहे. तर मग आता पहा, अँगल DCF, समजा आपल्याला पहिले सुरुवात करू आपण अँगल ECF. अँगल ECF इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क EF इक्वल टू 70 डिग्री. रिझन सेंट्रल अँगल, सेंट्रल अँगल. तर हा झाला 70. ठीक आहे. आता ह्या तिन्ही आर्कची ॲडिशन करा किंवा हे तिन्ही अँगलची ॲडिशन करा, तर आपल्याला डायरेक्ट DE निघेल. तर हे अँगल घेण्यापेक्षा आपण जर आर्क घेतले तर सोपं होईल. तर हे किती आर्क झाले, एक आर्क DGF आणि दुसरा आर्क EF आणि तिसरा आर्क DE. या तिघांची जर आपण ॲडिशन केली तर 360 होतं. तर मग आपण तेच घेऊ. तर मेजरमेंट ऑफ आर्क DGF प्लस मेजरमेंट ऑफ आर्क EF प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DE. हे पहा, DE डायरेक्ट निघला, याचा म्हणजे आपल्याला सेंट्रल अँगल काढायची गरज नाही. इक्वल टू 360 डिग्री. तर DGFचा मेजरमेंट किती दिलेला आहे, 200 प्लस आता EF आपण इथं काढलेलं EF किती आहे, 70. आणि आपल्याला काय काढायचं, मेजरमेंट ऑफ आर्क DE इक्वल टू 360. तर इथं दोन प्रॉपर्टीज यूज केले आपण, ॲडिशन ऑफ आर्क्स अँड अँग्युलर मेजरमेंट ऑफ ए सर्कल इज 360 डिग्री. तर इथं प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन ऑफ आर्क्स हे काल आपण शिकलो होतो. तर मग हे किती झाले, 270 प्लस मेजरमेंट ऑफ आर्क DE इक्वल टू 360 डिग्री. तर आपल्याला ह्या आर्कचं मेजरमेंट काढायचं आहे. तर हे प्लस याला ट्रान्सपोज केलं आपण कुठं, राईट हँड साईडला. तर हे सबट्रॅक्ट होईल. तर मेजरमेंट ऑफ आर्क DE इक्वल टू
360 मायनस 270. तर हे किती झालं? मेजरमेंट ऑफ आर्क मेजरमेंट ऑफ आर्क DE इक्वल टू, आता हे सबट्रॅक्शन केलं तर किती येईल? 90 डिग्री. तर आपला पहिला क्वेश्चन म्हणजे मेजरमेंट ऑफ आर्क DE हे काढलं आपण. आता काय दुसरा प्रश्न, मेजरमेंट ऑफ आर्क DEF. लक्षात घ्या, DEF म्हणजे याच्यामध्ये दोन आर्क येणार, DE आणि EF. ठीक आहे. तर मग याला सुद्धा आपण प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन ऑफ आर्क्स घेऊ. तर मग मेजरमेंट ऑफ आर्क DEF इक्वल टू, तर याच्यामध्ये दोन आर्कचा समावेश होतो. तर मेजरमेंट ऑफ आर्क DE प्लस मेजरमेंट ऑफ आर्क EF. बरोबर आहे. आता नुसतं ॲडिशन करायची. तर याचा आता आपण काढलं, किती झालं? 90. तर हे झालं 90 प्लस 70 इक्वल टू 160 डिग्री. आता 160 200 हे 200, या दोन्ही आर्क आणि हे 200चं ॲडिशन केलं तर टोटल किती होईल? 360. तुम्ही इथं चेक करू शकता. तर आपला जे प्रश्न विचारला होता, हे दोन्ही प्रश्नाची उत्तरं आपण इथं दिलेली आहे. हा पहिला प्रश्न आणि हे दुसरा. मेजरमेंट ऑफ आर्क DEF हे 160 डिग्री. समजलं? ठीक. आता आपल्याला दुसरं गणित घ्यायचं आहे. आता पहा, ह्या गणितामध्ये तुम्हाला आधीच सांगितलं होतं मी की तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ ट्रायंगल हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत पाहिजे. तर ह्या गणिताचा पूर्ण जो की पॉईंट आहे तो हा फक्त इक्विलॅटरल ह्या पॉईंटवर बेस आहे. इक्विलॅटरलचा अर्थ काय होईल की ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड इक्वल राहतील. तर मग तिन्ही साईड इक्वल आहे तर याचा अर्थ त्याचे तिन्ही अँगलसुद्धा इक्वल राहणार. म्हणून आपण इक्विलॅटरल ट्रायंगलला अँग्युलरसुद्धा म्हणू शकतो. कारण इथं जे आपल्याला विचारलेले आहे आर्क, तर हे आर्क आपल्याला सेंट्रल अँगल काढल्याशिवाय हे दाखवता येणार नाही की हे कॉन्ग्रुएंट आहे म्हणून. तर मग आधी आपल्याला सेंट्रल अँगल काढावा लागेल. मग सेंट्रल अँगल कसा काढता येईल? इथं तर काय दिलेलं आहे फक्त की ट्रायंगल QRS हे इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. तर मग याच प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला सेंट्रल अँगल कसं काढता येईल? तर मग प्रत्येक अँगलचं मेजरमेंटसुद्धा इक्वल राहील. तर मग 180चे 3 इक्वल पार्ट म्हणजे किती होतात? 60 60 60. तर हा अँगल झाला 60 डिग्री, हा अँगल झाला 60 डिग्री आणि हा अँगलसुद्धा झाला 60 डिग्री. बरोबर आहे. तर आपल्याला सेंट्रल अँगल काढायचा. तर सेंट्रल अँगल कसं काढणार? तर सेंट्रल अँगल काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथं घेतला आपण सेंटर O. तर OR हे काय केलं आपण? एक बायसेक्टर काढला. कोणाचा? अँगल Rचा. आणि हे दुसरा OS हा बायसेक्टर आहे अँगल Sचा. तर मग आता ह्या ट्रायंगल इक्विलॅटरल असल्यामुळं काय होईल की ज्यावेळेस तुम्ही बायसेक्ट काढणार तर हे दोन अँगल काय होईल? बायसेक्ट होतील. म्हणजे अँगल ORS हे 30 डिग्री होईल आणि अँगल OSR हे सुद्धा 30. तर 30 प्लस 30 किती झालं? 60. 30 प्लस 30 60. तर मग रिमेनिंग अँगल काय होईल? 120 राहील का नाही? तर आपल्याला इथं काय करावं लागेल? कन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शन कशासाठी केलं कळलं? कन्स्ट्रक्शन सेगमेंट OR OS आर अँगल बायसेक्टर्स ऑफ अँगल R अँड अँगल S रिस्पेक्टिव्हली. कळलं हे का केलं? रिस्पेक्टिव्हली. तर आता आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. तर आता इथं दिलेलं आहे आपल्याला ट्रायंगल QRS इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. देअरफॉर अँगल Q इक्वल टू अँगल R इक्वल टू अँगल S इक्वल टू 60 डिग्री. द प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. मग आता आपल्याला कशाचा विचार करायचा? इन ट्रायंगल ORS मेजर ऑफ अँगल ORS प्लस मेजर ऑफ अँगल OSR प्लस मेजर ऑफ अँगल ROS
इक्वल टू किती होईल 180 डिग्री 180 डिग्री. तर ओ आर एस हा बायसेक्टर काढल्यामुळं काय झालं हे 30 डिग्री. कळलं कसं आणलं 30 डिग्री प्लस ओ एस आर हे सुद्धा 60चा हाफ किती होईल 30 डिग्री. मग आपल्याला काय काढता येईल मेजर ऑफ अँगल आर ओ एस इक्वल टू 180 डिग्री. तर हे 30 प्लस 30 किती झाले 60 प्लस मेजर ऑफ अँगल आर ओ एस इक्वल टू 180 डिग्री. तर मेजर ऑफ अँगल आर ओ एस इक्वल टू 180 मायनस 60. तर मेजर ऑफ अँगल आर ओ एस इक्वल टू 120 डिग्री. तर हा 120 डिग्री आला. तर हे काय मिळालं आपल्याला सेंट्रल अँगल. कारण तुम्हाला माहिती आहे सेंट्रल अँगलचं मेजरमेंट आणि त्याचा करस्पॉन्डिंग इंटरसेप्टेड आर्कचा मेजरमेंट इक्वल राहतो. म्हणजे आता आपण काय काढलं आर एस बरोबर आहे. तर हे नंबर 1 देऊन टाकू. आता हीच प्रोसिजर आपल्याला क्यू ओ एस ह्या ट्रायंगलमध्ये नंतर क्यू ओ आर सेम प्रोसिजर रिपीट करायची. तर ह्याला 3 वेळेस न लिहिता आपण डायरेक्टली लिहू शकतो. तर कसं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह मेजर ऑफ अँगल क्यू ओ एस इक्वल टू मेजर ऑफ अँगल क्यू ओ आर इक्वल टू मेजर ऑफ अँगल हे आपला काढलेला आर ओ एस इक्वल टू 120 डिग्री बरोबर आहे. हे तिन्ही अँगल काढले म्हणजे हे समजलं का तुम्हाला. हेच प्रोसिजर मी इथं रिपीट न करता सिमिलरली या वर्डचा वापर करून हे तिन्ही अँगल काढले. तर मग आता काय होईल मेजरमेंट ऑफ आर्क आर एस कॉन्ग्रंट टू मेजरमेंट ऑफ आर्क क्यू एस इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर. हे सुद्धा किती होईल 120 डिग्री. त्याला रिझन काय करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट सेंट्रल अँगल कळलं हे. तर हे तिन्ही आर्क हे आपण प्रूफ केलं. आता दुसरं काय काढायचं आपल्याला मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर एस बरोबर आहे. क्यू आर एस तर हे 2 आर्क येणार आहे क्यू आर आणि आर एस बरोबर आहे. तर हा दुसरा पार्ट. तर मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर एस इक्वल टू मेजरमेंट ऑफ आर्क क्यू आर प्लस मेजरमेंट ऑफ आर्क आर एस म्हणजे हे 120 प्लस 120 इक्वल टू किती झालं 240 डिग्री. क्लिअर. आता जर ह्या तिन्ही आर्क्सची आपण ॲडिशन केली तर सम किती येईल 360. हे समजलं. काही नाही समजलं तर कॉमेंट करा अजून समजून देतो. कारण काही गोष्टी जॉमेट्रीमध्ये अशा असतात लगेच समजणं थोडं अवघड असतं. आता आपलं तिसरं गणित चालू करू. तर हे गणित खूप सोपं आहे पहा 2-3 ओळीमध्येच होईल. इथं आपल्याला काय गिवन आहे कॉर्ड ए बी. हे ए बी कॉर्ड आणि हे सी डी कॉर्ड. तर आपण थेरममध्ये पाहिलेलं होतं जर कॉर्ड कॉन्ग्रुएंट असेल तर त्यांचे करस्पॉन्डिंग आर्कसुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. तर मग इथं आपण सुरू करू. तर कॉर्ड ए बी कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड सी डी हे कशामध्ये होतं गिवन. ठीक आहे हे झालं गिवन. आता ए बी सी रिलेटेड आर्क कोणता आहे आर्क ए सी प्लस आर्क सी बी. तर याला आपण असं लिहू शकतो आर्क ए सी प्लस आर्क सी बी बरोबर आहे. हे सुद्धा कॉन्ग्रुएंट राहील आहे का नाही. तर हे कसं होईल सी बी आणि बी डी. तर आर्क सी बी प्लस आर्क बी डी म्हणजे हे करस्पॉन्डिंग. त्याला काय लिहू आपण करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स. कळलं हे. तर पहा याच्यामध्ये सी बी हे प्लस इकडे गेल्यानंतर काय होईल मायनस म्हणजे याला कॅन्सल करेल. तर सी बी काय झालं कॅन्सल झालं. तर इथं काय राहिलं आर्क ए सी कॉन्ग्रुएंट टू आर्क बी डी. हाच आपला प्रश्न होता की आपल्याला काय प्रूफ करायचं आर्क ए सी कॉन्ग्रुएंट टू बी डी.
हे प्रूफ केलं. हेन्स प्रूफ म्हणजे तुम्हाला जर थेरम आणि प्रॉपर्टीज जर चांगल्या पद्धतीने समजली असेल, समजलं पाहिजे महत्त्वाचं आहे. रट्टा मारून नाही जमणार हे, कारण त्याला अप्लाय करताना आपल्याला आपलं डोक्याचाच वापर करावा लागतो. समजलं असेल, नाही समजलं तर कॉमेंटमधून कळवा. जय हिंद, गुड बाय.